Good morning. Almost we are at the end of our topic dissolution. One concept in dissolution, insolvency, insolvent of partner, that we will take after the lockdown period. मग आता फक्त एकच त्याच्यामध्ये कन्सेप्ट राहिलेला आहे, करंट अकाउंट म्हणजे काय. फर्स्ट 5 to 10 minutes we are going to discuss on this concept, current account, when the current account is given in the problem, right? When current account is given in the problem, current account म्हणजे करंट अकाउंट प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं तेव्हा पहिला हा करंट अकाउंट म्हणजे काय याच्यावर आपण बोलूया. सी प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल अकाउंट दिलेले आहे. कॅपिटल अकाउंट आतापर्यंत एक 35 प्रॉब्लेम आपण सॉल्व केले, 35 to 40 क्वेश्चन आपण सॉल्व केले. या 40-35 क्वेश्चन मध्ये त्यांनी कॅपिटल अकाउंट दिलेलं होतं. आता ह्या ज्या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये दे आर गिवन कॅपिटल अकाउंट अँड करंट अकाउंट. म्हणजे कॅपिटल अकाउंट पण दिलंय आणि करंट अकाउंट पण दिलंय. सो एक्झॅक्टली व्हॉट डू मीन बाय द करंट अकाउंट. करंट अकाउंट म्हणजे काय. एकूण बिझनेस मध्ये दोन प्रकारचे कॅपिटल असतात. फिक्स कॅपिटल and fluctuating capital. Fixed capital म्हणजे the amount of capital is fixed continuously year to year. म्हणजे फिक्स कॅपिटलची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट फिक्सच असते टिल द एंड पर्यंत. ती चेंज नाही होत, इयर टू इयर चेंज होत नाही. म्हणजे फिक्स कॅपिटलची अमाऊंट इज फिक्स फॉर एव्हर. लास्ट पर्यंत ती कॅपिटलची अमाऊंट फिक्सच असते, इज नेवर गोइंग टू बी अ चेंज. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मध्ये the amount of capital is going to be changed every year. फिक्स कॅपिटल समजा आज आपल्या बिझनेस मध्ये 10 लाख कॅपिटल असेल, 10 लाख कॅपिटल असेल, आफ्टर 5 इयर 10 लाखच असणार आहे. म्हणजे अमाउंट ऑफ कॅपिटल इज फिक्स, इज नेवर चेंज. But in the fluctuating capital method, the amount of capital is going to be changed every year. So पहिलं एक कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट म्हणजे काय. जेव्हा आता हा जो पॉइंट मी सांगतो तो तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा फक्त प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे ना, जेव्हा फक्त प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल अकाउंट दिलेलं असेल, इट मीन्स इट इज अ फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. इट इज अ फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. आणि जेव्हा प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल अकाउंट पण दिलंय आणि करंट अकाउंट पण दिलेलं आहे, म्हणजे दोन्ही अकाउंट दिलेले आहेत, कॅपिटल पण दिलंय आणि करंट अकाउंट सुद्धा दिलंय, याचा अर्थ हे जे कॅपिटल अकाउंट दिलेले आहे हे फिक्स आहे. आणि हे जे करंट अकाउंट दिलेले आहे हे करंट अकाउंट, यालाच आपण
वर्किंग कॅपिटल बोलतो, वर्किंग कॅपिटल. इट इज ओनली फॉर द नॉलेज पर्पज. तुम्हाला नॉलेज साठी मी सांगतोय की व्हेन दे आर गिवन अ कॅपिटल अकाउंट अँड करंट अकाउंट, म्हणजे आपल्या प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल अकाउंट पण दिलेलं आहे आणि करंट अकाउंट सुद्धा दिलेलं आहे. याचा अर्थ हे जे कॅपिटल आहे ना हे फिक्स आहे आणि ते फिक्स आहे म्हणून आपण ते कॅपिटल बिझनेस रन करण्यासाठी यूज करू शकत नाही. The fixed capital is not utilized to run the day-to-day business. आणि करंट अकाउंट म्हणजे काय, हे सुद्धा कॅपिटलच आहे आणि ह्या कॅपिटलला आपण बोलतो वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, वर्किंग कॅपिटल म्हणजे वर्क करण्यासाठी लागलेलं कॅपिटल, म्हणजे बिझनेस डे टू डे रन करण्यासाठी जे कॅपिटल लागतं दॅट कॅपिटल इज कॉल्ड एज अ वर्किंग कॅपिटल. आणि त्या वर्किंग कॅपिटललाच आपण बोलतो करंट अकाउंट किंवा करंट कॅपिटल. करंट म्हणजे रिकरिंग, करंट म्हणजे चालू, करंट म्हणजे वर्किंग आणि म्हणून या कॅपिटल आपण बोलणार आहे वर्किंग कॅपिटल. लक्षात आलं. सो जेव्हा दोन कॅपिटल दिलेले असेल प्रॉब्लेम मध्ये, एक कॅपिटल अकाउंट आणि एक करंट अकाउंट, म्हणजे आपल्या बिझनेस मध्ये दोन कॅपिटल आहे. जेव्हा एकच कॅपिटल अकाउंट दिलेलं असेल, म्हणजे ते फ्लक्च्युएटिंग कॅपिटल आहे, काही करायचं नाही, जे आतापर्यंत शिकवलंय तसंच करायचं. बट वेन दे आर गिवन अ करंट अकाउंट इन युअर प्रॉब्लेम, जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये त्यांनी करंट अकाउंट दिलेलं आहे तेव्हा आपण काय करायचं ते बघायचं. आता करंट अकाउंट दिलेलं आहे म्हणजेच तुमच्या माइंड मध्ये लगेच क्लिक झालं पाहिजे, अरे करंट अकाउंट दिलंय ना, म्हणजे याचा अर्थ एक कॅपिटल नाहीये, दोन कॅपिटल आहे. एक कॅपिटल नाहीये, दोन कॅपिटल आहे आणि जे कॅपिटल आहे ते फिक्स आहे आणि जे करंट अकाउंट आहे ते वर्किंग कॅपिटल आहे. इज दॅट ओके? गुड. सो आता करंट अकाउंट जेव्हा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेला असतो, जेव्हा करंट अकाउंट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं, काय करायचं, काय करावं लागणार आपल्याला? काही नाही, फक्त करंट अकाउंट ओपन करायचं. कॅपिटल अकाउंट सारखं करंट अकाउंट ओपन करायचं, कारण हे पण कॅपिटल आहे, हे पण कॅपिटल आहे, हे फिक्स कॅपिटल आहे, हे वर्किंग कॅपिटल आहे. सो व्हेन दे आर गिवन अ करंट अकाउंट इन युअर प्रॉब्लेम, you should come to know कि यहाँ पे दो कैपिटल है. एक कैपिटल अकाउंट जो अपना नॉर्मली अभी तक हम लोगों ने देखा है वो इज कॉल्ड एज अ फिक्स कैपिटल, और एक दूसरा कैपिटल है और उसको हम लोग बोलते हैं करंट अकाउंट. मग अशा केस मध्ये आपण काय करणार, जसं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करत होतो, जस्ट लाईक दॅट वी आर गोइंग टू ओपन पार्टनर्स करंट अकाउंट. म्हणजे जसं आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवत होतो तसंच आता वन मोर अकाउंट, एक ॲडिशनल अकाउंट आपण बनवणार आहे आणि नेम ऑफ द अकाउंट इज पार्टनर्स करंट अकाउंट. हा एक चेंज आहे. अकाउंटिंग ट्रीटमेंट काय होणार बोलतो, ज्या ऍडजस्टमेंट आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करत होतो, जेव्हा प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट दिलेलं असेल तेव्हा चेंज काय असतो. नंबर 1 चेंज असा आहे की आपण पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करणार, सेम लाईक ॲज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नंबर 2 आतापर्यंत आपण ज्या ऍडजस्टमेंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करत होतो, सी यूज द वर्ड, माय वर्ड्स, काय मी शब्द वापरलाय, ऍडजस्टमेंट. ज्या ऍडजस्टमेंट आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करत होतो, आता त्या ऍडजस्टमेंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करायच्या ऐवजी
पार्टनर्स करंट अकाउंटला करायच्या. म्हणजे ऑल द ॲडजस्टमेंट ज्या काही आहेत त्या आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करत होतो. इन्स्टेड ऑफ दॅट नाउ वी आर गोइंग टू डू द ॲडजस्टमेंट इन द पार्टनर्स करंट अकाउंट. अकाउंट क्लोजिंग कसं करायचं? सिंपल. फर्स्ट क्लोज द रिअलायझेशन अकाउंट, then close the partners current account, then close partners capital account and last ला कैश बैक. यानी रियलाइजेशन अकाउंट का बैलेंस हम लोग ट्रांसफर करेंगे पार्टनर्स करंट अकाउंट को, पार्टनर्स करंट अकाउंट का बैलेंस हम लोग ट्रांसफर करेंगे पार्टनर्स कैपिटल अकाउंट, और पार्टनर्स कैपिटल का बैलेंस हम लोग ट्रांसफर करेंगे कैश बैक एंड देन कैश बैक टैली. सो हियर वी हैव टू we are going to open a partners current account. ठीक है? क्वेश्चन नंबर 17. सी करंट अकाउंटचे आपण दोनच क्वेश्चन घेणार आहोत. ते दोन क्वेश्चन व्यवस्थित बघा. दुसरा एक इन्स्टॉलमेंट मधला क्वेश्चन आहे तो आपण नंतर घेऊया. ठीक आहे? क्वेश्चन नंबर 17 पेज नंबर 188. अमित एंड अमजद दो पार्टनर है. अमित अमजद सर हियर सो पहिला आपण रियलायझेशन अकाउंट ओपन करायचं आहे. दॅट 5 to 6 लाइन्स फॉर पार्टनर्स करंट अकाउंट, 6 लाइन्स पार्टनर्स कैपिटल and then cash back. Is that okay? Yeah. So Amit and Amjad were partners sharing profit and loss in the ratio of 3:2. Profit sharing ratio 3:2. इथे यायचा profit sharing ratio 3:2. Their balance sheet on 31st March 2013 was as follow. त्यांनी आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे. सगळ्यात पहिले काय करायचं आहे? वाचायची आहे. बॅलन्स शीट वाचायची आहे. लायबिलिटी साइड, कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट. बस इथंच कळलं पाहिजे तुम्हाला. जेव्हा प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट दिलेले आहे म्हणजे आपल्या बिझनेस मध्ये एक कॅपिटल नाहीये, आपल्या बिझनेस मध्ये दोन कॅपिटल आहे. आणि जेव्हा दोन कॅपिटल आहेत, एक कॅपिटल आणि एक करंट, म्हणजे ते जे कॅपिटल अकाउंट दिलेले आहे ते फिक्स आहे आणि जे करंट दिलेले आहे ते वर्किंग आहे. And that time, in that case, we have to open the partner's current account and partner's capital account. And the whole adjustment, whatever we done in the partner's current capital account, all the adjustment instead of partner's capital account, now we can record it here, partner's current account. Got it? So in this question, they are given the capital account, they are given the current account. Creditor, bills payable is a liability. Asset, bank, stock, debtors, plant, building. बाकी सब problem same है. The firm was dissolved on the above date and the asset realized as under stock, debtors, plant, building. Amit agreed to pay of the bills payable. Creditor were paid in full. Dissolution expenses 700. Prepare realization account, capital account, current account. कैपिटल अकाउंट एंड कैपिटल अकाउंट बाय मिस्टेक प्रिंटिंग मिस्टेक है. करंट अकाउंट, कैपिटल अकाउंट एंड बैंक अकाउंट. ओके, सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट करंट अकाउंट, स्टेप नंबर 1, ट्रांसफर रिस्पेक्टिव बैलेंस टू द रिस्पेक्टिव लेजर अकाउंट. हम लोगों ने जितना अकाउंट ओपन किया वो अकाउंट का बैलेंस हम लोग वो अकाउंट में ट्रांसफर करेंगे. करंट अकाउंट ओपन के लिए करंट अकाउंट का बैलेंस, करंट अकाउंट ला बाय बैलेंस ब्रॉट डाउन 1500. अमित चा बैलेंस है 1000, अमजद चा बैलेंस. देन पार्टनर्स कैपिटल अकाउंट चा बैलेंस, पार्टनर्स कैपिटल अकाउंट ला बाय बैलेंस ब्रॉट डाउन. अमित चा बैलेंस है 5000 आणि अमजद चा बैलेंस है 3000. देन कैश अकाउंट चा
टू बॅलन्स ब्रॉट डाउन. कॅश नाही दिला, बँक दिलाय. कॅश किंवा बँक कोणी काही देऊ दे, तो बॅलन्स इथे लिहायचा आहे. बिकॉज द नेम ऑफ आवर अकाउंट इज कॅश और बँक. ओके. स्टेप नंबर 1 इज ओव्हर. स्टेप नंबर 2 रिझर्व फंड डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. पण प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट मध्ये त्यांनी रिझर्व फंड दिलेला नाहीये. स्टेप नंबर 2 स्किप. डायरेक्टली स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 ट्रान्सफर ऑल असेट टू रिअलायझेशन अकाउंट डेबिट साइड. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स शीट मध्ये जेवढे असेट आहेत त्या सर्व असेट इकडनं उचलायच्या आणि आपल्या रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायच्या. सो रिअलायझेशनच्या डेबिटला टू सन्ड्री असेट असे हे हेडिंग आहे. बँक नाही येणार कारण बँकचा बॅलन्स आपण तिथे लिहिला आहे. स्टॉक, डेटर्स, प्लांट, बिल्डिंग. 2500, 7000, 4500, 3500. 2500, 7000, 4500, 3500. ओके. नाउ इसका टोटल आउटर कॉलम 5 plus 5 10 plus 5 15, 7 plus 2 9 plus 1 10 plus 14 plus 3 17, 17,400. Step number 3 is over. Now step number 4, transfer all liabilities to realization account credit side. सर्व लायबिलिटी आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायच्या. सो लायबिलिटीज आहे रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सन्ड्री लायबिलिटी. क्रेडिटर, the amount of creditor is 8,700. Bills payable 1,300. 8 9 10,000. That's it. बैलेंस शीट एम्प्टी. यहाँ पे अपना बैलेंस शीट एम्प्टी हुआ. नाउ स्टेप नंबर 5, डू एज पर एडजस्टमेंट. एडजस्टमेंट नंबर 1, the firm was dissolved on the above date and the asset realized as under stock, debtors, plant and building. 4 असेट रिअलाइज झाल्यात. असेट रिअलाइज झाल्यात म्हणजे असेट विकून आपल्याकडे पैसे आले. समझा, असेट विकून आपल्याकडे पैसे आले. एंट्री बोलो, एंट्री काय आएगा, कैश कम्स इन, कैश आली आहे, कैश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणजे पहिला इफेक्ट कॅश अकाउंटच्या डेबिटला, दुसरा इफेक्ट रियलाइजेशनच्या क्रेडिटला. बट वी हैव टू मेक द हैबिट्स. फर्स्ट इफेक्ट हम लोग रियलाइजेशन अकाउंट में देंगे. तो रियलाइजेशन अकाउंटला डेबिटला की क्रेडिटला एक लॉजिक सांगितलेलं, ते लॉजिक विसरू नका. मी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तेच मी पुन्हा सांगतोय. ज्या गोष्टी पुन्हा सांगतोय त्या तुम्ही कॅप्ट इन युअर माइंड. आता मला सांगा, आपले असेट कुठे आहेत, डेबिटला. आपण असेट विकल्या म्हणजे कुठे जाणार, क्रेडिटला. आणि म्हणून इथे लिहिणार बाय कॅशबॅक. कोणते असेट विकल्या त्याची नावं लिहायची. स्टॉक, डेटर्स, प्लांट, बिल्डिंग. स्टॉक विकून आपल्याला 2,000 आले. डेटर्स कडनं 6,000 रिअलाइज झाले. प्लांट कडनं 4,000 रिअलाइज झाले. तर बिल्डिंग 3,000 रिअलाइज झाले. इसका टोटल 6 plus 4 10 plus 2 12 plus 3 15. The first effect is over. पहला इफेक्ट हम लोगों ने कहाँ पे दिया है, रियलाइजेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅशबॅक. मग दूसरा इफेक्ट कॅशबॅक अकाउंटच्या डेबिटला टू रियलाइजेशन अकाउंट.
15,000. Okay. Next, adjustment number 2. अमित. ये अमित कौन है? अमित इज अ पार्टनर. एग्रीड यानी अमित एग्रीड हो गया. अमित एग्रीड झाला कशाला? टू पे ऑफ द बिल्स पेएबल. म्हणजे बिल्स पेएबल ही आपली लायबिलिटी आहे आणि ही लायबिलिटी पे करायला अमित रेडी झाला. म्हणजेच अमित बोलला जे बिल्स पेएबलचे पैसे द्यायचे ते मी देतो. म्हणजेच याचा अर्थ बिल्स पेएबल ही लायबिलिटी घेऊन गेला. कोण घेऊन गेला? अमित. अमित कोण आहे? पार्टनर है. अमित पार्टनर है. लायबिलिटी टेकन बाय पार्टनर. क्या एंट्री आएगा? लायबिलिटी टेकन बाय पार्टनर. लायबिलिटी घेऊन गेला, पार्टनर घेऊन गेला. क्या एंट्री आएगा इसका? रियलाइजेशन अकाउंट डेबिट टू अमित कॅपिटल अकाउंट. बस हा चेंज तुम्हाला करायचा आहे. हे ऍडजस्टमेंट आहे. हे ऍडजस्टमेंट आपण आतापर्यंत कोणत्या अकाउंटला करत होतो? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. पण आता जेव्हा प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट दिलेलं असेल तेव्हा सर्वच्या सर्व ऍडजस्टमेंट ज्या आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करत होतो, नाऊ इन्स्टेड ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण ते ऍडजस्टमेंट पार्टनर्स करंट अकाउंटला करायचे. म्हणजे ही या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट मी पार्टनर्स कॅपिटलला नाही देणार, मी पार्टनर्स करंट अकाउंटला देणार. ओके. सो लॉजिक तेच. लायबिलिटी क्रेडिटला पेड केल्यावर डेबिटला. कोणी पेड केले? अमित. टू अमित करंट अकाउंट. इन द ब्रॅकेट बिल्स पेएबल. किती रुपयाला पेड केले? सर अमाउंट नाही दिले. अमाउंट नाही दिली म्हणजे आहे तीच अमाउंट 1300. ओके. पहिला इफेक्ट कुठे दिला? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. टू अमित करंट अकाउंट. कॅपिटल नाही या, करंट अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू अमित करंट अकाउंट. टू अमित करंट अकाउंट. मग दुसरा इफेक्ट अमित करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट. अमाउंट किती आहे? 1300. म्हणजे पहिला इफेक्ट रिअलायझेशनच्या डेबिटला अमित करंट. दुसरा इफेक्ट अमित करंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन. एडजस्टमेंट इज ओव्हर. नाउ नंबर 3, क्रेडिटर बेअर पेड इन फुल. आपण क्रेडिटर पूर्ण पेड केले. क्रेडिटर पूर्ण पेड केले म्हणजे लायबिलिटी पेड आणि लायबिलिटी पेडची एंट्री येते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश बॅक. सो रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅश बॅक. ब्रॅकेट मध्ये क्रेडिटर किती रुपये पेड केले रे? फुल म्हणजे 8700. पहिला इफेक्ट रिअलायझेशनच्या डेबिटला टू कॅश बँक. देन सेकंड इफेक्ट कॅश बँकच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट 8000. याद है? ओके, गुड. Dissolution expenses were ₹700. Last dissolution expenses. Liability paid and dissolution expenses paid. Same entry आता है. क्या entry है ना? Realization account debit to cash bank. So realization account से debit side to cash bank. Dissolution expenses bracket में. $700. Second effect cash bank से credit by realization account 700. Is over? Yes. Now all adjustment are over. Now we are going to close the account. Before closing, always kept in your mind, just you have to check whether all liabilities are paid or not paid. Now go and check it. Creditor
यहाँ पे क्रेडिटर है, पेड किया है, बिल्स पेएबल यहाँ पे लिया, म्हणजे आपण दोन्ही लायबिलिटी पेड केल्या, सर्व लायबिलिटी पेड केल्यानंतरच डिसॉल्युशनचा प्रॉब्लेम क्लोज करायचा. नाऊ आता आपण प्रॉब्लेम क्लोज करणार. टोटल करताना आपण पहिले डेबिटची टोटल करायची, ते क्रेडिटची टोटल करायची. डेबिटची टोटल आली आहे 28,200, क्रेडिटची टोटल आली आहे 25,000. सो व्हिच इज हायर? डेबिट इज हायर. By realization loss. Amit Amjad. Profit sharing ratio 5 है, 3:2. So 3,200 divided by 5. 5 6 are 30. 5 4 are 20. 0. 640 into 2, 0, 4 2s are 8, 6 2s are 12, 1280. 640 into 3, 3 0 0, 3 4s are 12, 6 3s are 18, 1 19. So 1920, 1280. आता हा लॉस आपण ना कालपर्यंत कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करत होतो. आता करंट अकाउंट दिले ना, मग आपण कॅपिटल अकाउंटला नाही ट्रान्सफर करायचा, करंट अकाउंटला, टू रिअलायझेशन अकाउंट. इन द ब्रॅकेट लॉस 1920 and 1280. Now we are going to close here the partners current account. इसका क्रेडिट का टोटल है 1000, इसका डेबिट का टोटल 1280. डेफिनेटली 1280 इज हायर. 1280 में से 1000 गया 280. ये बैलेंस हम लोग कैपिटल अकाउंट में ट्रांसफर करेंगे. सो यहाँ पे लिखेंगे हम लोग कौन है? अमजद कैपिटल अकाउंट. बट इसका भी क्लोज करेंगे 1920 1800. यार इसका भी डेबिट साइड इज हायर, debit side is higher. 1920 minus 1800, 120. But इसका debit is higher, credit is higher 2800. 1920 2800. So is a credit is higher. 0 10 minus 2 8 7 17 minus 9 8. ओके 80. अभी ये जो बैलेंस है ना, हाँ जो बैलेंस है ना करंट अकाउंट चा कॅपिटलला ट्रान्सफर करायचा आहे. हा करंट अकाउंटचा बॅलन्स आपल्याला कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. इथे घेणार आपण टू अमित कॅपिटल अकाउंट आणि अमितच्या क्रेडिटला बाय अमित करंट अकाउंट. दोन्ही अमितचेच अकाउंट आहे, पण अमितचं हे करंट अकाउंट आहे आणि अमितचं हे कॅपिटल आहे. हे कोणत्या अकाउंटला पाठवणार आपण? कॅपिटल अकाउंटला, म्हणून लिहिलं अमित कॅपिटल अकाउंट. हे कोणत्या अकाउंटमधून आले? करंट अकाउंटमधून, म्हणून इथे लिहिलं अमित करंट अकाउंट. सेम हियर बाय अमजद कॅपिटल अकाउंट टू अमजद करंट अकाउंट 280. नाउ अभी से पार्टनर्स कैपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. 3000 3000 280. 3000 मधून 280 गेले 0, 10 तून 8 गेले 2, 9 मधून 2 गेले 7 2. 5880 5880 5880 और 1
जो बॅलन्स आहे ना हा बॅलन्स आपण कॅश बँक अकाउंटला ट्रान्सफर करणार. सो इथे लिहिलं आहे कॅश बँकच्या क्रेडिटला बाय आम्ही कॅपिटल अकाउंट 5880 बाय आमचे कॅपिटल अकाउंट 2720 15 नी 3 18 0 8 2 10 7 त्रिक 21 1 22 नी 8 30 8 10 15 3 18 प्रॉब्लेम इज ओवर. कड़ा प्रॉब्लेम ठीक है चलो थैंक यू.